कुर्डूसमध्ये पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार। अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथील शिवाजीनगर भागात मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेत कामे न करताच लाखो रुपयांची बिले काढल्याचा आरोप ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आत्माराम पाटील यांनी केला आहे। याबाबत ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आत्माराम पाटील यांच्या माहितीनुसार मार्च 2024 मध्ये या योजनेचा कार्यारंभ होऊन ठेकेदार आदर्श कार्लेकर यांना कामाचा ठेका देण्यात आला होता। पंपिंग मशिनरी, पाईपलाईन, टाकी व फिल्टर प्लांट उभारणी करणे अशी कामे करायची होती। मात्र प्रत्यक्षात कोणतीही कामे न होता खोटी कागदपत्रे दाखवून 8 ऑक्टोबर 2024 रोजी सुमारे 8,50,000 रुपयांची वसुली झाल्याचा आरोप आहे। ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करून देखील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने कार्यकारी अभियंत्यावरही सहभागाचे आरोप झाले आहेत। दरम्यान या प्रकरणावर ठेकेदार आदर्श कार्लेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की कुर्डूस येथील पाणी पुरवठा योजनेत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून काही कामे निधीअभावी थांबली आहेत। उर्वरित कामे लवकरच पूर्ण केली जातील। या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, उलट इस्टिमेटपेक्षा अधिक काम करण्यात आले। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।